नमस्कार. आपण मागील भागामध्ये कळंब तालुक्यातले कशा पद्धतीने निकाल लागले आणि त्याचे राजकीय विश्लेषण केलं होतं. परंतु आपण सध्याला पाहूया की जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरच सर्व गोष्टी अवलंबून आहेत आणि त्या प्रश्नाचा उलगडा आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. साधारणतः आपण जर पाहू उमेदवारी दाखल करताना मोठ्या प्रमाणात शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये युती झाली, परंतु युतीचा उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात गट तटांचा ही झाली आणि मोठ्या प्रमाणात मीडियामध्ये क्लिप व्हायरल झाली आणि त्या क्लिपच्या माध्यमातून दोन गट कसे शिवसेनेमध्ये आहेत हे आपल्याला त्या भागामध्ये पाहायला गेलं आणि त्याचं स्वरूप म्हणजे की अजित लाखासारखे उमेदवार असतील त्यांना पुन्हा परस्पर उमेदवारी द्यावी लागली आणि तिथून जे नितीन पाटलाला उमेदवारी द्यायची होती ती रद्द करावी लागली. तशीच कळंब तालुक्यातील डिकसळमधली जी जागा होती भाजपचा उमेदवार आणि शिवसेनेच्या तिकिटावर लढला, तिथंच इटकूरमधून अनंत पिंटू लंगडे यांच्या विरोधात जो ए बी फॉर्म दिला रामराजे जाधव यांना, तो सुद्धा रद्द करावा लागला आणि तो तिथं झाला पहिला अध्याय चालू राजकारणाचा. आणि त्यानंतर जे बोंपरांडा वाशी या भागामध्ये तानाजी सावंत यांनी स्वतःच्या हिमतीवर एक उमेदवार दिले, तिथं कुठेही युती केली नाही. परंतु ज्या भागामध्ये युती झाली तिथं सुद्धा उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात टाळा झाली आणि त्याचं फलस्वरूप असं की ज्या जागा निवडून आल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद अध्यक्षासाठी रस्सीखेच होणार हे पूर्वीपासूनच माहिती होतं. त्यामुळं 41 जागा साधारणतः भाजपने लढवल्या मोठ्या प्रमाणात आणि एकूण जागा विजयी झाल्या ते 19. आता खरा झाला दुसरा अध्याय चालू निकालानंतरचा. कारण पहिल्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर कळंब असेल, धाराशिव असेल किंवा तुळजापूर असेल किंवा उमरगा असेल या ठिकाणी एकमेव आमदार असणारे तानाजी सावंत यांचं कुठेही बॅनरवर फोटो लावला नाही, परंतु जागा त्या पद्धती आल्या. परंतु निकाल लागल्यानंतरच्या घडामोडी पुन्हा बदलायला चालू झाल्या. कारण की एकूण ज्या जागा 15 जागा आलेल्या आहेत तानाजी सावंत यांच्या स्वतःच्या हिमतीवर 8 जागा निवडून आल्या. अजित लाखाड असतील किंवा अनंत पिंटू लंगडे असतील किंवा त्यांना मानणारा हे असेल, ते असे पकडले तर 10 उमेदवार आणि अध्यक्षपदासाठी महत्त्वाचं म्हणजे इथंच खरी खेळ आहे. याच्यामध्ये दुसरी एक ठिणगी पडली ती राजकारणामध्ये की साधारणतः सूरज महाराज साळुंके जे जिल्हाध्यक्ष होते त्यांचं पद काढून प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून अजित पिंगळे यांची हे दिले आणि अजित पिंगळे हे पहिलेच सांगितलं होतं की अविनाश खापे असतील किंवा इतर यांनी सांगितलं होतं की अजित पिंगळे हे भाजपला जवळीकता साधणारे नेते म्हणून आहेत. त्याचं फलस्वरूप त्यांना बक्षिशी म्हणावे लागेल निवडणुकीतली की त्यांना थेट जिल्हा प्रमुखपदी निवड झालेली आहे अजित पिंगळे यांची. त्यामुळं या गोष्टीचा सुद्धा विचार होणार आहे की गटतटामध्ये आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजीचं स्वरूप जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडताना सुद्धा जाणवणार आहे. कारण की दोन्ही गट सक्रिय होणार आहेत. कारण की दुसरा जो गट आहे त्यामध्ये उमेदवारीचं नाव पुढं केलेलं आहे ते उषाताई रवींद्र गायकवाड. कारण की सुरुवातीपासूनच एक स्ट्रॅटर्जी तयार चालू झालेली आहे. उषाताई रवींद्र गायकवाड यांना अध्यक्षपदासाठी नाव जाहीर करायचं, परंतु त्या नावाला सुद्धा तानाजी सावंत यांचा पाठिंबा असेल हे आजच्या घडीला तर सांगता येणार नाही. कारण की जी की मुंबईला मिटिंग झाली किंवा मुंबईला जे उमेदवार घेऊन गेले तिथं, पण तिथंही तानाजी सावंत यांना कुठेही बोलवलं नाही. त्यांचे उमेदवार नव्हते. त्यांचे उमेदवार थेट पुणे येथे गेले आणि पुण्यातूनच मोठ्या प्रमाणात GSPMचं जे कार्यालय आहे तिथूनच मोठ्या प्रमाणात ज्या राजकीय उलाढाली होणार आहेत त्या तिथून होणार आहेत. म्हणजे एक मूळ पुणे राहणार आहे या जिल्हा परिषद अध्यक्ष. आता ह्याच्यात खरी गोष्ट आहे की भविष्यातला राजकारणाचा विचार करूनच जिल्हा परिषद अध्यक्ष निवडला जाईल. कारण की भविष्यात राहुल मोठे बोंपरांडा वाशीमधून अजित पवार गटात गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर जे काही उमेदवार आहेत आता आज जर अजित पवार गटाचे नगण्य जरी जिल्हा परिषद सदस्य असतील, परंतु ते महत्त्वाची संख्या त्यांच्याकडे सुद्धा आहे. त्यामुळे ती सुद्धा महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे एक राजकीय जर गणित पाहिलं तर आजच्या घडीला
हे गोंधळून टाकणार आहे. आणि धाराशिव म्हटलं की धाराशिवचा पॅटर्न वेगळा आहे. कारण की इथं युती कुणाबरोबर कुणाची होऊ शकते हे आपण पहिले, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसबरोबर कुठेही युती नव्हती, जे की त्याच्या अगोदर जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसबरोबर शिवसेनेची युती होती. त्यामुळं इथला पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळं याचं फलस्वरूप आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षामध्ये सुद्धा पाहता येणार आहे. आपण बोलत होतो की जिल्हा प्रमुख निवडताना, आणि जिल्हा प्रमुख निवडल्यानंतर अजित पिंगळे यांचे जे सत्कार झाले ते मोठ्या प्रमाणात भाजप जिल्हा प्रमुख दत्ता कुलकर्णी असतील, नितीन काळे असतील, राणादादा असतील, मल्हार पाटील असतील, यांच्यामार्फत सुद्धा सत्कार झालेले आहे. म्हणजे की ही चक्रावून टाकणारी युती आणि आघाडी होणार आहे. आणि त्याचं त्या अध्यायामध्ये मी निकाल लागायच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की तानाजी सावंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर एकत्र येऊन सुद्धा चक्र जिल्हा परिषदेचे फिरू शकतात. पाहूया आपण कशा पद्धतीने राजकारण करते, निष्ठेला किंमत राहते का, का इतर पक्षातून उड्या मारून किंवा युती आघाडी करून. कारण तानाजी सावंतांनी याच्या अगोदर एकदा धनंजय सावंत यांना उपाध्यक्ष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खेळी केली होती. आणि त्याचा त्याचा दुसरा अध्याय आता धनंजय सावंत हे त्यांना सोडून गेलेले आहेत. आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवावर तीन ज्या जवळा गटातून निवडून ते सुद्धा गटातून निवडून आलेले आहेत. त्यामुळं ते सुद्धा आता पाहणं गरजेचं आहे की काका पुतण्याच्या लढाईमध्ये कोण बाजी मारते आणि कशाप्रमाणे युती होते. त्यामुळं धाराशिवचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा धक्कादायकरित्या आजच्या घडीला लिहून घ्या, धक्कादायकरित्या नवीन नाव आपल्या समोर येणार आहे. आणि पाहूया पुढे हे राजकारण आहे, त्याच्या सर्वच गोष्टी उलगडल्या तर राजकारणाला सुद्धा मजा येत नाही. त्याप्रमाणे हे राजकारण चालत राहणार आहे, अनेक दिवस चालत राहणार आहे. परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाची मध्ये 2 गट पडणार आणि थेट बंडाळी होण्याची दाट शक्यता ठामपणे आजच्या घडीला तरी सांगतो. आज नाही तरी काही कालावधीनंतर हे जिल्हा परिषद अध्यक्षाच्या टायमाला समजणार. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून काही तुमच्या सूचना असतील तर निश्चित कळवा. आणि दुसरी आतली गोष्ट म्हणजे की या जिल्हा प्रमुख निवडीबद्दल अनेक लोक आजच्या घडीला नाराज आहेत. जे शिवसेनेमध्ये असतील, जे मोठे पदस्थ असतील, आता त्यांचे नाव ओपन करणं सुद्धा आजच्या घडीला नाही. कारण की AB फॉर्म देताना सुद्धा अनेक लोक नाराज होते, परंतु पक्षावर निष्ठा किंवा एक पद आहेत म्हणून ते थांबले होते. परंतु जिल्हा प्रमुख दिल्यानंतर अनेक लोकांची अंतर्गत नाराजी आहे. त्या अंतर्गत नाराजीचं कसं स्वरूप येते ते पुढं आपण टप्प्याटप्प्यानं पाहूया. धन्यवाद.